ॲक्टिव्हली मॅनेज फंड्स आणि इंडेक्स फंड्स यात एक छोटासा फरक आहे, पण तो खूप महत्त्वाचा आहे. ॲक्टिव्हली मॅनेज फंड्समध्ये एक फंड मॅनेजर असतो आणि त्याच्यासोबत 8 ते 10 रिसर्च ॲनालिस्टची टीम असते जी त्याला असिस्ट करते. ते ज्या चांगल्या चांगल्या कंपन्या आहेत वेगवेगळ्या सेक्टरमधल्या त्यांच्यावर रिसर्च करतात आणि त्याचा रिपोर्ट फंड मॅनेजरला सबमिट करतात. आणि मग अशा सगळ्या कंपन्यांमधून 30 ते 60 कंपन्यांच्या दरम्यानचा एक आकडा फंड मॅनेजर फायनलाइज करून त्या कंपन्या त्याच्या पोर्टफोलिओत वेगवेगळ्या सेक्टरमधल्या घेतो. प्रत्येक क्वार्टरली रिझल्ट्स किंवा प्रत्येक न्यूज त्या सेक्टर रिलेटेड जी आहे त्याचा अभ्यास करून हे रिसर्च ॲनालिस्ट ते रिपोर्ट्स अपडेट करत राहतात आणि फंड मॅनेजर अकॉर्डिंगली डिसिजन घेतो. या सगळ्यानंतर फंड मॅनेजरला एक कॉल महत्त्वाचा घ्यायचा असतो, तो म्हणजे ॲलोकेशन, की किती पर्सेंटेज मी माझ्या पोर्टफोलिओचे हे त्या कंपनीत इन्व्हेस्ट केले पाहिजे. हा एक महत्त्वाचा निर्णय आहे. जर सपोज एखादा लार्ज कॅप फंड मॅनेजर आहे, त्याला HDFC बँक हा खूप चांगला वाटतो आहे पुढच्या 3 ते 5 वर्षांसाठी, तर तो मे बी 7-8% ॲलोकेशन देईल. वर्सेस एखाद्या फंड मॅनेजरला जर HDFC बँक खूपच खराब वाटते पुढच्या 3-4 वर्षांसाठी, तर तो मे बी त्याला ₹1 पण इन्व्हेस्ट करणार नाही त्यात, किंवा 2 ते 3% फक्त ॲलोकेट करेल. आता इंडेक्स फंड्स हे कम्प्लिटली अपोजिट आहे. इथे फंड मॅनेजरची गरज नाही, रिसर्च ॲनालिस्टची गरज नाही, ॲलोकेशन डिसाईड करायची पण गरज नाही. NSE इंडायसेस नावाची कंपनी आहे जी भारतामध्ये इंडेक्सेसचा डेटा प्रोव्हाइड करतं आणि फंड मॅनेजर किंवा म्युच्युअल फंड कंपनीला फक्त जायचं, तो डेटा उचलायचा, आपल्याकडे जेवढे पैसे आहेत ते त्यांनी दिलेल्या पर्सेंटेजनुसार ॲलोकेट करायचे. मग HDFC बँक पुढच्या 3 वर्षासाठी चांगली वाटते की खराब, हा डिसिजन घ्यायचाच नाही आहे. आपल्याला ज्या पद्धतीने इंडेक्समध्ये आहे त्या पद्धतीने फक्त ॲलोकेट करायचं आहे. याचा फायदा असा आहे की कुठलाही फंड मॅनेजर बायस नाही किंवा कुठल्याही फंड मॅनेजरचा एक्सपेन्स पण नाही. पण याचं एक नुकसान असं आहे की सपोज HDFC बँक खरंच चांगलं करणार नसेल, तरी पण तो जर तुमच्या पोर्टफोलिओत थ्रू इंडेक्स फंड असेल, तर तुमचे रिटर्न्स ओव्हर अ पिरियड कमी होणार आहेत कम्पेअर्ड टू ॲक्टिव्हली मॅनेज्ड फंड्स. आणि इंडेक्स फंड्स हे बनलेले त्यासाठी आहेत की ते कधीही तुम्हाला अल्फा जनरेट किंवा एक्सेस रिटर्न्स ओव्हर बेंचमार्क देऊ शकणार नाहीत. वर्सेस ॲक्टिव्हली मॅनेज फंड्स हे तुम्हाला अल्फा म्हणजेच एक्सेस रिटर्न्स जनरेट करून द्यायची कपॅसिटी ठेवतात. सो इंडेक्स फंड्स और ॲक्टिव्हली मॅनेज फंड्स असा डिसिजन नाही घ्यायचा आहे, तर इंडेक्स फंड्स प्लस ॲक्टिव्हली मॅनेज फंड्स असा डिसिजन घ्यायचा आहे. Mutual fund investments are subject to market risk. Read all schemes related documents carefully. Past performance may or may not sustain in future.